ज्या आपटेच्या संदर्भाने बोललं जातं तो आपटे हा सनातन प्रभातशी कसा संबंधित आहे आणि सनातन प्रभातशी याचं काय नातं आहे हे स्पष्टपणे दिसतं. कारण या माणसाची मुलाखत, याचं वय किती यावर मला जायचं नाही, कारण लहान वयातही माणसं मोठी कामं करू शकतात हा आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा सांगतो. त्यामुळे मला वयावर टिप्पणी करायची नाही. पण जो माणूस 1.5 फुटाचा सुद्धा पुतळा उभा करू शकत नाही, ज्याचं काम 1.5 फुटापेक्षा कमी पुतळे उभे करण्याचं होतं, अशा माणसाला एवढं मोठं काम का दिलं गेलं, याच्या जेव्हा आम्ही खोलात जातो तेव्हा असं लक्षात येतं की हा माणूस म्हणजे कोण आहे. तर हा जयदीप आपटे. हा जयदीप आपटे सोबत नितेश राणे दिसत आहेत. नितेश राणेचा आणि जयदीप आपटेचा हा कुठला दोस्ताना घरात कुणी नसताना आहे ते सांगितलं गेलं पाहिजे. जयदीप आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये पुतळा उभा करायचा आहे, जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागतायत, तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं. हा काय संदर्भ आहे, ये रिश्ता क्या कहलाता है, याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. या पुतळ्याच्या संबंधाने याचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाने आणि विकृत जे सगळे मनुवादी आणि विकृत सनातनचे लोक आहेत त्यांनी काय पद्धतीने केला, त्याच्या काही जर सोशल मीडियावरच्या जर पोस्ट बघितल्या, हा इथे स्पष्ट पुतळा जयदीप आपटे आणि नितेश राणे, पुन्हा जयदीप आपटे आणि नितेश राणे एकत्रित, म्हणजे माझ्याकडे एक फोटो नाही की जयदीप आपटेचा आणि नितेश राणेचा काय संबंध आहे आणि म्हणून याला काम दिलं होतं का. एका अजिबात अनुभव नसलेल्या माणसाला महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचं काम कसं काय दिलं जाऊ शकतं. मी पुतळा उभा करणारे आणि ज्येष्ठ शिल्पकार असणाऱ्या भगवान रामपुरेजी यांना विचारलं की मुख्यमंत्री महोदय म्हणतात की ताशी 45 किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं म्हणून पुतळा मोडकळीस आला. मुळात ताशी 45 किलोमीटरने वारं काय मालवणमध्ये पहिल्यांदाच वाहत होतं का. मी जरा आठवण करून दिली पाहिजे. हा तमिळनाडू मधला पुतळा आहे. हे ज्येष्ठ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लम यांचा पुतळा आहे. हा पुतळा 130 फुटाचा आहे. हा समुद्रात आहे. हा 100 वर्ष होत आली आहेत आणि या पुतळ्याला अजून कुठेही डंख नाही. हा पुतळा अजूनही मजबूतीने उभा आहे. समुद्रातला 130 फुटी पुतळा हा अजूनही इथे ताकदीने उभा आहे आणि महाराष्ट्रात मात्र ज्यांना नौदल म्हणजे फादर ऑफ नौसेना असं म्हणून ज्यांना ओळखलं जातंय, त्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या बद्दल इतकी हलगर्जी का केली याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं, जे अजूनही आम्हाला दिलेलं नाही. या पुतळ्याला जाणीवपूर्वक विकृत बनवण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला आणि मुळात जो जयदीप आपटे आहे, हा जयदीप आपटे काय माणूस आहे